शेतकरी बंधू नमस्कार. आज 23 मार्च 2024. आज बऱ्याच शेतकरी बंधूंचं असं म्हणणं होतं की जसं खरीपमध्ये आपण एक मेसेज देतो शेतकरी बंधूंना लागवड कधी करावी, रब्बीमध्ये लागवड कधी करावी, तसाच एक मेसेज बऱ्याच शेतकरी बंधूंचे फोन आले की उन्हाळी टरबूजाची लागवड यावर्षी कशा पद्धतीने करावी, त्याच्याकरता एक व्हिडिओ प्रसारित करण्यात यावा. त्या अनुषंगानं आज आपण एक व्हिडिओ प्रसारित करतो आहे. तर शेतकरी बंधूंनो लक्षात घ्या की यावर्षी जर आपण रब्बी सीझनचा विचार केला तर पाण्याची दुर्लक्षिता असल्यामुळे बऱ्याच ठिकाणी लागवड कमी होती. अशा परिस्थितीमध्ये जर आपण जळगावचा मी विचार केला तर जिथं तापी किनारा आहे त्या ठिकाणी बऱ्यापैकी टरबूजाची लागवड झाली. जिथं पाणी कमी आहे तिथं लागवड कमी होती आणि मध्यंतरी जो काही पावसाचा थोडासा फटका बसला त्याच्यामुळे बऱ्याच शेतकरी बंधूंचं नुकसान झालं. आणि एकंदरीतच यावर्षीचं वातावरण जर आपण बघितलं तर कमी अधिक प्रमाणामध्ये ढग येणं, थोडासा अधूनमधून पाऊस पडणं, गारा पडणं, याच्यामध्ये शेतकरी बंधूंचं नुकसान झालंच. पण त्याबरोबरच जी पॉलिनेशनचे जे प्रॉब्लेम आले त्याच्यामुळे राऊंड जे फळ व्हायचं आहे त्याचे प्रकारही वाढले आणि त्या अनुषंगानं सगळ्या शेवटी उत्पादनावरती त्याचा परिणाम झाला. आणि यावर्षीचे रेट जरी चांगले असतील तरीसुद्धा जे अपेक्षित उत्पन्न शेतकरी बंधूंना प्रति एकरी पाहिजे ते भेटलेलं नाही. तर ही एक शोकांतिका आहे. त्याचबरोबरीनं पण एकंदरीत जर विचार केला तर रेटमुळे थोडंफार तरी शेतकऱ्यांच्या मर्मावरती थोडंसं आपण जखमेवरती मलमपट्टी केली आहे असं म्हटलं तरी चालेल. परंतु जे रेट आज आपल्याला भेटत आहेत, जिथं 10 रुपयेपासून 11, 12, 12.5पर्यंत रेट गेले होते, आत्ता ते रेट हळूहळू कमी होत आहेत. तर हे रेट बघून शेतकरी बंधू परत विचार करत आहेत की मी आता परत जे बेड आहे त्याच्यावरतीच परत एकदा मी लागवड करू का? किंवा दुसरा प्रश्न असाही शेतकरी बंधूंचा येतो की आता जे माझ्याकडे बेड आहे त्याच्यावरती मी परत काय लागवड करावी? तर माझं तुम्हाला एक असं म्हणणं आहे की जर आपल्याला आता उन्हाळ्यामध्ये टरबूजाची लागवड करायची असेल तर कृपा करून उष्ट बेड किंवा जे आपण आज प्लॉट बघतोय असे जे ब्लेड असतील त्याच्यावरती टरबूज काढून परत लागवड करू नका. कारण हे आहे की जो पहिला बेड आहे त्याच्यावरती आपण बेसल डोस ऑलरेडी भरलेला आहे आणि त्या बेसल डोसवरती पहिलं पीक आपण घेतलेलं आहे. दुसरं पीक जर आपण त्या उष्ट्या बेडवरती घ्यायचं म्हटलं सेकंड क्रॉप, तर जी विगर आपल्याला पाहिजे ती विगर आपल्याला भेटणार नाही. आणि ऑलरेडी सपोज मी आता समजा या प्लॉटचा विचार करतो आहे तर इथलं जे अंतर आहे रो टू रो व लॅटरल टू लॅटरल हे 8 फुटाचं आहे. सरासरी आपल्याकडे 6 ते 8 फुटापर्यंत अंतर असेल. तर अशा अवस्थेमध्ये जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये 6 ते 8 फूट अंतर ठेवून विदाऊट बेसल डोस जर टरबूज घ्यायचा विचार करत असाल तर कृपा करून घेऊ नका. कारण बेसल डोस जर नसेल तर फक्त वरखत किंवा ज्याला आपण बोलू की फर्टिगेशन किंवा ड्रिपमधून जे खतं देतो आहे त्याच्यावरती मी पीक काढू शकतो असं शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक विषय असतो. परंतु तसं करू नका. कारण बेसल डोस हा 100% पाहिजेच. तर खरीपमध्ये आपण समजू शकतो, रब्बीमध्ये समजू शकतो, पण उन्हाळ्यामध्ये जर बेसल डोस नसेल तर खानदेश असेल, मराठवाडा असेल किंवा विदर्भ असेल, इथं जे तापमान 38, 40, 42, 44 डिग्रीपर्यंत जातं, अशा वेळेस जर कॅनोपी झाली नाही तर त्याचा फटका आपल्या पिकांना बसू शकतो. पहिली गोष्ट. दुसरं आहे की टरबूज करावं का? हो, टरबूज तुम्ही वर्षभर कधीही करू शकता, त्याला असं कुठलीही लिमिटेशन नाही आहे. आणि पण आता उन्हाळ्यामध्ये जर करत असाल तर पहिली गोष्ट लक्षात घ्यायचं, एकरी झाडाची संख्या आपल्याला वाढवायची आहे. कारण कॅनॉपी बनली पाहिजे. झाडाची जर कॅनॉपी बनली नाही, वेलांची जर कॅनॉपी बनली नाही किंवा गादी बनली नाही तर फळ शेकलं जाईल. तर फळ शेकलं जाईल याचा अर्थ की आत्ता जे तुम्ही लागवड करणार आहात कुठलंही फळ, तर कुठलं हायब्रिड निवडायचं हे तुम्ही ठरवायचं आहे तुमच्या अनुभवानुसार. कारण कुठलंही हायब्रिड जर तुम्ही लागवड केली, उन्हाळ्यामध्ये पॉलिनेशनचे प्रॉब्लेम तुम्हाला येणार आहे. एखादं वाण जे तुम्हाला डिसेंबर जानेवारीमध्ये तुम्ही लागवड केली असेल तेच वाण आता असेल असं नाही. कारण जे डिसेंबर जानेवारीमध्ये लागवड केलेलं वाण आहे, काही फळं तुम्हाला आता एकदम भोपळ्यासारखी येतील कारण पॉलिनेशनचे प्रॉब्लेम मेजर राहतात. समजा आज आपण 23 मार्चला आहोत, जर तुम्ही लागवड केली 1 एप्रिलला तर म्हणजे सरासरी 30 दिवसामध्ये ते 50% फुलोऱ्यामध्ये येईल. तर 1 मेला 1 मे ते 10च्या दरम्यान ते जर फुलोऱ्यामध्ये आलं आणि त्याच वेळेस जर अवकाळी पाऊस पडला, अशा अवस्थेमध्ये ढगाळ वातावरण जर झालं तर त्या वातावरणाचा परिणाम परागीकरणामध्ये होतो, फळधारणेमध्ये होतो. आणि त्यावेळेस जर फळधारणा व्यवस्थित झाली नाही तर फळ कमी लागतील पहिली गोष्ट. किंवा दुसरं, फळांचा आकार जो आहे तो बदललेला तुम्हाला दिसेल. जसं आता गोल फळं येतात, नेमकं त्याच्या उलटं आता उन्हाळ्यामध्ये तुम्हाला फळं दिसतील, गोल येणार नाहीत तर आता लंबे फळं येतील इथून पावसाळ्यापर्यंत. तर
कुठलंही हायब्रिड निवडताना, वाण निवडताना या गोष्टीचा तुम्ही प्रकर्षाने विचार केला पाहिजे की मी आता जे वाण मला चांगलं उत्पन्न दिलेलं आहे ज्यानं, तेच वाण आता मी किंवा ते मला आता साथ देईल असं सांगता येत नाही. तर या गोष्टीचा सुद्धा तेवढाच आपण विचार केला पाहिजे. दुसरं महत्त्वाची गोष्ट म्हणजे आता जर तुम्ही लागवड करत असाल तर दिशा, जसं आपण बघतो की दक्षिणोत्तर दिशेला आपल्याला लावायचं आहे आणि आता वाऱ्याचा झोत किंवा उष्णतेचा झोत हा बऱ्यापैकी राहतो. तर याच्याकरता टरबूजाच्या बाजूला कमीत कमी 2-4 सऱ्या चारही बाजूने तरी आपल्याला जो आफ्रिकन टॉल असतो, चाऱ्याचा जो मका असतो, त्याचा लागवड करणं गरजेचं आहे. कारण थोडं तरी उन्हापासून संरक्षण होईल एवढी काळजी आपण घेतो. आणि जेवढं लॅटरल टू लॅटरल अंतर आपल्याला कमी ठेवता येईल, कमी म्हणजे इन द सेन्स 5 फूट, जसं खानदेशमध्ये केळीसाठी वापरतात लॅटरल, ती वापरली तरी चालेल. परंतु खानदेशसारख्या एरियामध्ये किंवा विदर्भासारख्या एरियामध्ये आपल्याला ते अंतर एकदम 7 आणि 8 फूट असं ठेवून चालणार नाही. तर कृपा करून एवढी काळजी आपल्याला या उन्हाळी लागवड टरबूजामध्ये घ्यायची आहे. बाकी ज्या तुमच्या ॲग्रॉनॉमिकल प्रॅक्टिसेस असतील त्या तुम्ही ज्या रेग्युलर आहेत त्याच तुम्हाला फॉलो करायच्या आहेत. याच्यामध्ये तुम्हाला ज्या वेळोवेळी अडचण येतील त्याच्याकरता धरतीधन ॲग्रो सेल्स नेहमीच आपल्याबरोबर आहे आणि त्याच्याबद्दल ही एक टेक्निकल माहिती वेळोवेळी आम्ही तुम्हाला देत राहू. परंतु लक्षात घ्या, फळांचा राजा येतो आहे, आंबा. अक्षय तृतीया आहे. अक्षय तृतीयापासून मोठ्या प्रमाणामध्ये मार्केटला फळांचा राजा येईल आणि ज्यावेळेस फळांचा राजाचं आगमन मार्केटला होतं त्यावेळेस इतर फळं जी आहेत ती थोडीशी बाजूला पडतात. त्यामुळं मार्केटला ॲज अ कस्टमर ज्यावेळेस आपण जातो त्यावेळेस माझ्यासमोर जे काही ऑप्शन्स आहेत, म्हणजे एकतर द्राक्ष आहे, दुसरं आंबा आहे आणि तिसरं टरबूज आहे. 3 ऑप्शन जर माझ्याकडे असतील तर नक्कीच शेतकऱ्यांची जी मागणी आहे ती वेगवेगळी राहते, विभागली जाते. त्याच्यामुळं जे रेट मला आता भेटले तेच रेट मला पुढे जाऊन भेटतील याच्याबद्दल शाश्वती नाही. दुसरं, जे उत्पादन मला आता आलेलं आहे तेच उत्पादन मला येईल याच्याबद्दलही शाश्वती नाही. म्हणून जर तुमच्या डोक्यामध्ये असेल की मला रेट आता चांगले भेटले म्हणून मी लागवड करेल, पहिले हे डोक्यातून काढून टाका. टरबूज किंवा तत्सम पीक जे आहे, शेती ही रिस्कमधली आहे. उत्पन्न किती भेटेल, काय भेटेल याच्याबद्दल कोणीही गॅरंटी देऊ शकत नाही. कारण बरेचसे शेतकरी फोन करून विचारतात की साहेब टरबूज मी आता लागवड करू का, रेट कसे राहतील. रेट कसे राहतील हे साहेबालाही माहीत नसतं. त्याला विकायचं आहे म्हणून तो तुम्हाला सांगेल लागवड करा, काही हरकत नाही. परंतु डिसिजन घेणारे तुम्ही आहात. जर आपला बेड उष्ट असेल किंवा जर आपला बेड मोकळा असेल आणि जर तुम्हाला लागवड करायची असेल तर मी जर अगोदर व्हिडिओ बनवलेले आहेत त्याच्याप्रमाणे तुम्ही चक्री किंवा बऱ्याच एरियामध्ये कोहळा म्हणतात त्याला, त्याची लागवड तुम्ही त्या बेडवरती करू शकता. अतिशय कमी खर्चामध्ये येणारं हे पीक आहे. त्याच्याबद्दलचाच एक व्हिडिओ मी तुम्हाला जारी केलेला आहे, प्रसारित केलेला आहे. अजून एक व्हिडिओ नक्कीच मी तुम्हाला देईल की ज्या पद्धतीने आपण या कोहळ्याची किंवा चक्रीची लागवड कशा पद्धतीने करू शकता. अधिक माहितीसाठी खाली नंबर स्क्रॉल होतोय, या नंबरवरती तुम्ही फोन करू शकता. धन्यवाद.